सावगाव येथील श्री कल्मेश्वर मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार रात्री अंदाजे 2 वाजण्या सुमारास चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून मौल्यवान वस्तू लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चोरट्यांनी मंदिरातील तब्बल 51 किलो वजनाचा पंचधातूचा मुखवटा, सुमारे 25 किलो वजनाचा घंटा, समई, एम्प्लिफायर तसेच महाप्रसादासाठी वापरण्यात येणारी भांडी असा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सावगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चोरीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ तेलुगुरामला.